गिम्प मध्ये आपले स्वागत। आजचे ट्युटोरियल रॉ कन्व्हर्टिंग बद्दल नाही, परंतु खरा शो करताना कोडिंग बद्दल आहे आणि शेवटच्या ट्युटोरियलच्या काही चुका दुरुस्त करण्याबद्दल आहे। मी तुम्हाला ह्या प्रतिमाबद्दल काहीतरी सांगू इच्छिते। शो रेकॉर्ड करताना मी काही अतिरिक्त बदल केले आहेत। तुम्ही बघू शकता समुद्र थोडा अंधुक आहे आणि त्यात जास्त काही स्पष्टपणा नसून तो केवळ राखाडी आहे। आणि जेव्हा मी सी लेयर आणि इतर लेयर बंद करते तेव्हा तुम्ही समुद्रामध्ये काही स्पष्टपणा पाहू शकता। आणि जेव्हा मी लेयर मास्क निवडते तुम्ही पाहू शकता की मला जे क्षेत्र दर्शवायचे होते त्यासाठी मुख्यतः मी राखाडी असलेला लेयर मास्क वापरलेला आहे। चला ही स्टेप पुन्हा करू। मी सी लेयर डिलीट करून बॅकग्राउंड लेयरची एक कॉपी बनविली आहे। मी लेयरला सी असे नाव देते आणि यास स्काय लेयरच्या खाली आणि लँड लेयरच्या वर ठेवते। माझ्याकडे असलेल्या लेयरसह मला कार्य करता येऊ शकते, परंतु एक चांगला परिणाम मिळाला नसता, कारण मी समुद्र थोडा अधिक गडद मिळविण्याकरिता कर्व्हज टूलचा वापर केला आहे आणि त्याबरोबर मी त्या लेयरमध्ये उपस्थित असलेल्या भरपूर रंग माहिती गमविल्या आहेत आणि येथे या पद्धतीने मला एक चांगला परिणाम मिळेल। आता मी पुन्हा सी लेयर मध्ये एक लेयर मास्क जोडते आणि मी लेयरची ग्रेस्केल कॉपी वापरते आणि त्यास जोडते। मी शो लेयर मास्क आणि एडिट दी लेयर मास्क वर क्लिक करते। मी कर्व्हज टूल वापरेल आणि मी हे खाली खेचून समान प्रक्रिया पुन्हा करेल, परंतु यावेळेस मी हा वरचा वक्र वरच्या बाजूस खेचेल। आता माझ्याकडे समुद्र आणि आकाशाच्या क्षेत्रासाठी पांढरा लेयर मास्क आहे आणि जमिनीच्या क्षेत्रासाठी काळा आहे। येथे काही गहाळ रचना दुरुस्त करण्यासाठी मी ब्रश टूल निवडते आणि येथे मी एक मोठा ब्रश निवडते आणि जमिनीच्या क्षेत्रास काळ्या रंगाने पेंट करण्यास सुरू करते। मला काळ्या रंगाने सी लेयर पेंट करायचा नाही, म्हणून मी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंड रंग बदलते आणि समुद्राच्या क्षेत्रावर जाऊ आणि पांढऱ्या रंगाने पेंट करण्यास सुरू करू। मला हे थोडे सौम्य करावेसे वाटते। येथील हे क्षेत्र मला चांगले वाटत होते, परंतु तुम्ही त्यास नंतर दुरुस्त करू शकता। चला एक मऊ ब्रश निवडू आणि पहा आपल्याला येथे ही काठ चांगली मिळते। जेव्हा मी शो लेयर मास्क अक्षम करते तेव्हा तुम्ही समुद्र आणि जमिनी दरम्यानच्या काठावर येथे विस्तारित दृश्य पाहू शकता। इमेजमध्ये झूम करू आणि तुम्ही जिथे लेयर मास्क आहे तेथे तुम्ही हॅलो पाहू शकता आणि लेयर एकत्रित कार्य करत नाही आणि मी यावर नंतर कार्य करेल। आता शिफ्ट कंट्रोल ई ने संपूर्ण इमेजवर जाऊ। मी कर्व्हज टूल निवडते आणि लेयर मास्क निवडलेला आहे ते तपासते आणि मी संपूर्ण इमेज पाहण्यासाठी मी स्काय लेयर समाविष्ट करते। आता मी इमेज मध्ये क्लिक करते आणि वक्रासह कार्य करते।
आता तुम्ही पाहू शकता की जमीन आणि समुद्रादरम्यानचा हॅलो नाहीसा झाला आहे, परंतु समुद्र पुन्हा अंधुक झाला आहे. परंतु आता मी वक्राला येथे वर खेचू शकते आणि मला येथे स्पष्ट समुद्र मिळतो. आणि मला यास अधिक करू नये असे वाटते. आणि मी समुद्रावर सूर्यप्रकाश, ढगांची सावली, विविध लाटांच्या रचना आणि समुद्रावर हवा असलेला थोडासा निळा रंग पाहू शकते. आकाशाच्या काठाजवळ असलेल्या स्टफ सह येथे थोडी समस्या आहे, कारण आकाश खूपच उजळ आहे आणि मी नंतरच्या टप्प्यांत ही समस्या सोडवू शकते. ठीक आहे. मी कर्व्स टूलच्या परिणामास ओपॅसिटी स्लाइडरने ऍडजस्ट करते आणि मला असे वाटते की एका चांगल्या परिणामासाठी यास थोडे कमी करायला हवे. जॉन आर्नोल्ड्स ब्रॉडकास्ट कडून ही सूचना आहे आणि ते म्हणतात की आपल्यास शक्य होईल अशा पूर्ण संख्यावर जावे आणि नंतर स्लाइडरसह खाली यावे, कारण जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा परिणाम पाहणे अधिक सोपे होते आणि आपण सहज योग्य रक्कम ठरवू शकतो. आणि मी या भागासह खूप केले आहे असे मला वाटते, म्हणून मी स्लाइडरला खाली स्लाइड करते आणि हे ठीक आहे. क्षितिजावर हा उजळ स्टफ कुठून आला आहे? मी स्काय लेयर डिसिलेक्ट करते आणि तपासते, परंतु हे त्यामुळे नाही आले. म्हणून मी सी लेयर डिसिलेक्ट करते, कारण ते सी लेयर मुळे आले आहे. मला हा भाग गडद करावा लागेल आणि त्यासाठी मी ग्रेडियंट टूल वापरते. मी लेयर मास्क निवडते आणि आता टूल बॉक्स वरून ग्रेडियंट टूल निवडते आणि मला जमिनीचा भाग पांढरा आणि आकाशाचा भाग काळा हवा आहे आणि मला येथे काठ हवी आहे. ग्रेडियंट पांढऱ्याने सुरू होऊन काळ्यावर संपते. मी या भागात झूम करते. मी ग्रेडियंट टूल निवडते आणि येथे भोवती सुरू करते. ही ओळ बनविताना मी कंट्रोल की आणि लेफ्ट माउस बटन दाबून एक सरळ ओळ मिळविण्याकरिता त्यास खेचते आणि बटण येथे सोडते. तुम्ही पाहाल हे कार्य झाले आहे आणि क्षितिजावरील उजाळपणा गेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की जमिनीचा लेयर मास्क ही गेला आहे. चला संपूर्ण इमेज पाहू आणि तुम्ही पाहू शकता की आपले सर्व संपादने गेले आहे. क्षितिजासह कार्य करण्याची ही पद्धत चांगली नाही, त्यामुळे येथे मी ही स्टेप अंडू करते. प्रथम मी आयत निवडते आणि लेयर मास्क निवडलेला आहे का ते तपासते आणि आकाशाच्या भागात आयत रेखाटते. जेव्हा आयत रेखाटला जाईल तेव्हा मी त्या आत संपादनचे कार्य करू शकते आणि उर्वरित लेयर मास्क प्रभावित होणार नाही. पुन्हा त्याच पद्धतीचा वापर करू. येथे उजळ भागात झूम करा आणि लेयर मास्क निवडा. मला काळा वर आणि पांढरा खाली हवा आहे, म्हणून मी येथून सुरू करते. सरळ क्षितिजापर्यंत जा आणि आता तुम्ही पाहू शकता केवळ समुद्र पांढरा आहे
जमीन आणि आकाश काळे आहे. Shift Ctrl A सर्व सिलेक्शन अक्षम करते. Shift Ctrl E ने संपूर्ण इमेजवर जा आणि आता हे बरेच चांगले आहे. मला स्काय लेयरला त्याच पद्धतीने संपादित करायचे आहे जसे मी लँड लेयर साठी केले होते. स्काय लेयरला दुप्पट करा आणि ओव्हरले मोडवर जा. या प्रकारे हे खूप झाले आहे म्हणून मी स्लाइडरला थोडेसे खाली खेचते आणि आता आकाशामध्ये थोडे अधिक कॉन्ट्रास्ट मिळाले आहे. एक गोष्ट वगळली तर इमेज ही जवळजवळ तयार झाली आहे. येथे घराची ही भिंत खूप गडद आहे. ही गोष्ट डॉडजिंग आणि बर्निंग साठी आहे. डॉडजिंग आणि बर्निंग डार्क रूमचे एक सत्य आहे जेथे तुम्ही एनलार्जर आणि फोटोग्राफिक कागदा दरम्यान एनलार्जरच्या प्रकाश किरणांमध्ये तुमचा हात किंवा कागद किंवा काहीतरी वस्तू ठेवून तुम्ही त्याद्वारे चित्र डॉडज करू शकता आणि बर्निंग त्याच्या उलट आहे. तेथे तुम्ही एक कागद घ्या आणि त्यात एक विशिष्ट स्वरूपात एक छिद्र करा आणि इमेजच्या काही इतर भागांमध्ये काही प्रकाश संपादित करा. कोणत्या वेळी कोणती स्टेप करावी हे लक्षात ठेवण्यासाठी ही कंटाळवाणी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर कागदांच्या तुकड्यांची गरज आहे. आणि जर तुम्हाला अशी प्रक्रिया पाहायची असेल तर मी तुम्हाला वेल फोटोग्राफर हा चित्रपट पाहण्यास सूचित करते. हा चित्रपट जेम्स बद्दल आहे आणि हा चित्रपट या गडद दृश्य जागेशिवाय अतिशय उत्कृष्ट आहे. मी खरोखर तुम्हाला तो चित्रपट सूचित करू शकते. आता डॉडजिंग आणि बर्निंग प्रक्रिया पाहू. येथे आपल्याकडे टूलबॉक्स मध्ये डॉडज आणि बर्न टूल आहे, परंतु पुन्हा मी लेयरसह कार्य करू इच्छिते. मी आणखी एक लेयर जोडते आणि मला त्यास पांढऱ्याने भरायचे आहे. मी कलर चॅनल वर जाते आणि ग्रे साठी 50% आणि इतर चॅनल मध्ये 128% ठेवते. हा राखाडी रंग 50% राखाडी आहे आणि मी लेयर मोड मध्ये ओव्हरले वर जाते आणि तुम्ही पाहू शकता काहीही झाले नाही. आता मी रंगामध्ये काळ्या आणि पांढऱ्यावर जाते आणि एक ब्रश निवडते. या ब्रशचा आकार योग्य आहे, परंतु मी ओपॅसिटी कमी करते, समजा 30% किंवा तसे. मी नवीन लेयर निवडलेली असल्याची मला आता खात्री करावी लागेल आणि फोरग्राउंड रंगास पांढऱ्याने आणि बॅकग्राउंड रंगास काळ्याने बदलावे लागेल आणि मी येथे भिंत पेंट करण्यास सुरू करते. तुम्ही कदाचित पाहू शकता की संपीडनने त्याचे कार्य केले आहे आणि भिंतीच्या बाजू उजळून निघाल्या आहेत. या प्रक्रियेस डॉडजिंग असे म्हणतात कारण मी फोटोग्राफिक कागदावर प्रकाश ठेवत आहे आणि त्यामुळे भिंत उजळ होते. जेव्हा तुम्ही येथे लेयरकडे पाहाल तर तुम्ही पाहू शकता की माझ्याकडे येथे एक पांढरे क्षेत्र आहे आणि तेथे इमेजमध्ये काही भाग आहेत जे फिकट होऊ शकतात. उदाहरणार्थ काठाजवळील खडक. सर्वोत्तम मार्ग इमेजमध्ये झूम करणे असेल आणि मी पाहू शकते की मी भिंत उजळ केली आहे आणि JPEG कंप्रेशनमुळे रचना जवळजवळ निघून गेली आहे. परंतु मी त्यास
रंग बदलून आणि त्यासाठी X ही शॉर्टकट की वापरून दुरुस्त करू शकते आणि येथे त्यास थोडे गडद बनवू शकते. मला ओपॅसिटी स्लाइडर थोडा खाली खेचायला हवा आणि हे ठीक आहे. क्षितिज अतिशय उजळ आहे म्हणून मी तो भाग पेंट करण्यासाठी ब्रशचा वर्तुळ आकार ऍडजस्ट करते आणि इमेजचा तो भाग काळसर करण्यासाठी काळा रंग वापरते. मी इमेजच्या माध्यमातून X की सह रंग बदलून कार्य करू शकते आणि त्यास थोडे अधिक गडद बनवू शकते. मला वाटते की हे खूप झाले आहे आणि मला फार अशी खात्री नाही की मी तिथे काय करत आहे, म्हणून मी स्टेप अंडू करते. तुम्ही ही पद्धत पाहू शकता की मी एक लेयर बनविला आणि त्यास मध्यम राखाडी बनवून प्रत्येक चॅनलसाठी 128% ठेवले आणि लेयर मोडला ओव्हरले मध्ये बदलले. मध्यम राखाडी आणि ओव्हरले मोड काहीच करत नाही आणि तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्याने इमेजमध्ये पेंट करू शकता. पांढऱ्याने पेंट करताना तुम्ही इमेज थोडी उजळ कराल आणि काळ्याने त्यास गडद कराल. आता ही इमेज संपादनासहित पूर्ण झालेली आहे असे मला वाटते. आज मी केलेल्या संपादनामध्ये जर तुम्हाला काही चुका आढळल्या तर त्यास वगळता मला या लेयरवर पुन्हा कार्य करायचे नाही. मी आशा करते की मी चूक केली नसावी आणि लेयरला डॉट्स अँड बर्न असे नाव देऊ. हे आजच्यासाठी होते. तुम्हाला कमेंट पाठवायची असल्यास कृपया info@meetthegame.org वर लिहा. अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. meetthegame.org. मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल. सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते, तुम्हाला भविष्यात काय पाहायचे आहे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट तर्फे या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.